2026 ते 27 अशा काळामध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी नाशिकमध्ये कुंभमेळा पार पडतो त्या रामकुंड आणि गोदाघाटा परिसरामध्ये असलेले जे काँक्रिटीकरण आहे ते काढण्याच्या बाबतचा किंवा त्याबाबत अभ्यास करून निर्णय घेण्याचा प्रशासकीय पातळीवर विचार सुरू आहे। अशा सर्व परिस्थितीमध्ये पुरोहित संघाकडनं हे काँक्रिटीकरण असायला हवं अशा स्वरूपाची अपेक्षा व्यक्त केली जाते। तर दुसऱ्या बाजूला गोदाप्रवीणकडनं जी प्राचीन कुंड आहे ती पुनर्जीवित होतील अशा स्वरूपाचा दावा करत काँक्रिटीकरण काढायला हवं अशा स्वरूपाचं मत व्यक्त केलं जातंय। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर माझ्यासोबत बी.के. पाटील हे असे गृहस्थ आहे ज्यांनी नाशिकचा तब्बल 3 कुंभांचा एकूण प्रशासकीय काळातील जो अनुभव आहे ती असलेली व्यक्ती आहे। 1996 ला ते निवृत्त झालेले आहेत। 67, 79 आणि त्यानंतरचा 91-92चा असा सिंहस्थ कुंभमेळा त्यांनी हाताळलेला आहे। नाशिक महानगरपालिकेमध्ये ते सिटी इंजिनियर होते, कार्यकारी अभियंता होते। त्यांच्याकडे असलेला एक फोटो आहे, त्या फोटोवरून आणि त्यांच्या माहितीवरून आपण एकूणच रामकुंडाची आत्ताची सद्यस्थिती आणि त्या काळामध्ये नेमकी काय स्थिती होती आणि एकूणच आत्ता जो विचार सुरू आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। सर, तुमचं पुढारी न्यूजमध्ये खूप खूप स्वागत। आणि एकूणच ही जी काय आता सध्या परिस्थिती आहे, काँक्रिटीकरण काढावं किंवा नाही काढावं, मात्र हे काँक्रिटीकरण तुमच्या काळात झालंय, तो निर्णय नेमका का घेण्यात आला होता, त्यावेळेला रामकुंडाची आणि एकूणच संपूर्ण काय परिस्थिती होती जरा आम्हाला उलगडून सांगा। तसं पाहिलं तर मी नाशिक नगरपालिकेमध्ये 1966 नगर अभियंता म्हणून लागलो। नंतर त्यावेळेस त्या काळात शांताराम बापू बावरे हे प्रेसिडेंट होते। त्यांच्या काळामध्ये 1967चा सिंहस्थ केला। तो सिंहस्थ करताना त्यावेळेस नाशिकची लोकसंख्या जवळ 1.5 लाखाच्या आतच होती आणि त्याच्यामुळे जास्त प्रमाणात वस्ती पण नव्हती। आणि सिंहस्थ कुंभमेळ्याला येणारी जी साधू मंडळी होती त्यांचासुद्धा आवक त्यावेळेस कमी होता। म्हणून आम्हाला जास्त करून त्यावेळेस कामं करायची, काही नदीपात्रातली कामं करण्याचं काही पडलं नाही। कारण की त्यावेळेस जी नदीपात्रातली काही कामं आहेत त्यावेळेस सार्वजनिक बांधकाम खाते, नंतर महाराष्ट्र पाणी पुरवठा बोर्ड यांनी केलेली आहेत। मी त्यावेळेस असं की फक्त लक्ष्मण कुंड, रामकुंड लक्ष्मण कुंड जोडणारा तो पूल त्यावेळेस केला। त्याच्यामुळे लोकांना येण्या जाण्याची व्यवस्था झाली। आणि साधू काम हा पंचवटीतील ज्या ST महामंडळाचे जो हे आहे वर्कशॉप आहे तिथे कुंभमेळ्याचे कुंभ हे करण्यात आला, कॅम्प करण्यात आला। टकलेनगरमध्ये कॅम्प करण्यात आला। आणि आपलं जिथे आपण हे म्हणतो नदी कपिला आणि गोदावरी संगम होतो त्या संगमाच्या अलीकडील जागेमध्ये लोकांच्या शेतामध्ये त्यांची तडजोड करून तिथे कॅम्प बसवण्यात आला होता। अशी 67 सालची गोष्ट आहे। नंतर काय झालं की 1969 साली नाशिकला महापूर आला। त्यावेळेस काय झालं की नदीपात्रात फार मोठ्या प्रमाणात पूर आला। पूर आल्यानंतर पूर ओसरल्यानंतर जवळजवळ आम्हाला नदीतल्या गाळ काढण्याकरता 3 महिने लागले। त्यावेळेस पुरानंतर जो काही गाळ साचला तो गाळ साचल्याची कारणं म्हणजे नदीपात्र खडबडीत आणि त्याला उतार व्यवस्थित नसल्यामुळे ठिकठिकाणी मोठे मोठे खड्डे बसल्यामुळे आम्हाला गाळ काढण्याकरता खूप पडले, खूप प्रयास पडला। रामकुंडामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गाळ साचला की जवळ आम्हाला ते गाळ काढून स्वच्छ करण्यामध्ये 15 दिवसांचा वेळ कमी पडला। अशी त्यावेळेसची परिस्थिती होती। आणि त्याच वेळेस जे आता देवमामलेदार मंदिर जे आहे त्या याच्यामध्ये उद्ध्वस्त होऊन वाहून गेलं। आणि तिथं आता जे नवीन मंदिर दिसतं ते त्या ठिकाणी तिथं ते पुरामुळे वाहून गेलेलं आहे। ह्या पुरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गाळ आला की तो गाळ काढण्याकरता आम्हाला जवळजवळ 3 महिने लागले। त्यावेळेस आम्हाला सरकारी मदत पण मिळत नव्हती, आमच्याकडे नगरपालिकेकडे यंत्रणा नव्हती। तरी मग बांधकाम खात्याकडून, इरिगेशन खात्याकडून आम्ही
मदत घेऊन संबंध गाळ काढला. हे माझ्या डोक्यात होतं की नदी पात्रामुळे खडबडीतपणा असल्यामुळे आणि ठिकठिकाणी गाळ साचत असल्यामुळे हे गाळ काढायचं काम पूर आल्यानंतर दरवर्षी आम्हाला करावं लागत होतं. यात काहीतरी सुधारणा कराव्यात असं आम्हाला वाटलं. त्यामुळे आम्ही दरवर्षी थोड्या थोड्या प्रमाणात नदी पात्रातला काही ठिकाणी खास खजिळे असतील ते काढायचं काम केलं. दुसरी गोष्ट अशी की इथला जो गांधी तलाव आहे, ह्या गांधी तलावात दरवर्षी पूर आल्यानंतर पुराच्या वेळेस लोक तिथे उड्या मारून उड्या मारून पोहायला जात असतात आणि त्या व्हिक्टोरिया पुलावर आपलं जे जुनं नाव व्हिक्टोरिया पुला म्हणजे अहिल्यादेवी पूल आहे ना, त्या पुलावर लोक उड्या मारत असतात. तर हे सगळं डोक्यात घेऊन 1979चा सिंहस्थ होता. त्या सिंहस्थामध्ये काहीतरी आपण केली पाहिजे म्हणजे नदीपात्रातलं हे जे दरवर्षीचा होणारा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल. त्याकरता आम्ही प्रथम गांधी तलावाची प्रश्न घेतला. गांधी तलावाच्या पश्चिम बाजूला दत्त याच्या बाजूला जवळजवळ 30 मीटर बाय 30 मीटर ह्या लांबी रुंदीचा मोठा डोह होता. या डोहामध्ये पुरामुळे पूर आत गेला त्या डोहामध्ये मोठमोठ्या प्रमाणात भोवरे तयार होत आणि त्यात पोहणारे मरून जात आणि लोकांच्या त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असत. म्हणून तो खड्डा बुजणं आवश्यक होतं. आणि हा जो खडक आहे दिसतोय पुलामध्ये, हा खडकाचा उतार जो आहे तो जो गेट आहे आमचं पूर्व बाजूचं गेट काढून पुलाच्या बाजूला उलट्या प्रमाणात त्याचा स्लोप आहे. त्याच्यामुळे पाणी पुढे जायच्या ऐवजी ह्या खड्ड्यामध्ये साचून राहत होतं आणि त्याच्यामुळे त्यात गाळ साचत असे. तर हा गाळाचा विषय कायमस्वरूपीमध्ये हे बंद करण्याकरता आम्ही मेरीचे इंजिनियर आणि मी स्वतः याचा सर्वे केला आणि इथे कॉन्क्रिटिंग करणे आवश्यक आहे असं आम्ही ठरवलं. कारण जो मोठा खड्डा आहे ते दरवर्षी दगड टाकलं तरी ते दगड वाहून जात इकडे ते पसरतात. म्हणून ते कायमस्वरूपी बंद करण्याकरता आम्ही तो खड्डा रबरने दगडाने भरून काढला, त्याचं रोलिंग केलं आणि त्याच्यावरती कॉन्क्रिटिंग केलं जेणेकरून त्या कॉन्क्रीटचा स्लोप पुलापासून तर ते तलावाच्या पूर्व बाजूला जे गेट आहेत त्या गेटमधून पाणी वाहून जावं अशाप्रमाणे त्याला स्लोप दिलेला आहे की जेणेकरून पूर ओसरल्यानंतर पुलावातलं आणि ते गेट आहे आम्ही ते गेट पावसाळा सुरू व्हायच्या आधी गेट ओपन ठेवायचो आणि इथे पुलाखाली जे वाल आहे तो सुद्धा ओपन ठेवायचं आणि पूर संपल्यानंतर सबंध पाणी आपोआप तलावातनं बाहेर पडतं. गेट उघडं असल्यामुळे बाहेर पडतं आणि एक थोडासुद्धा गाळ साचत नाही आणि पूर ओसरल्यानंतर आम्ही ते गेट बंद करतो आणि तलाव भरून घेतो. हे गेल्यामुळे काय झालं की दरवर्षी जो येणारा गाळ आहे तो गाळ येणं थांबलं आणि ते तिथे जे आहे ना आता दिसतंय तुम्हाला तिथे खाणीसारखे खडक होतात. ज्या खडकामध्ये खडबडीत पाणी असल्यामुळे लोकांना पायानं लागणं वगैरे असायचं, जखमा व्हायच्या, त्या होऊ नये म्हणून आम्ही तो भाग गुळगुळीत केलेला आहे. फक्त त्या ठिकाणी कॉन्क्रीट केलेलं नाही. जिथे कॉन्क्रीट करायची आवश्यकता होती तो मोठा डोह आहे, त्या डोहावर डबल टाकून काय कॉन्क्रीट केलेलं आहे. आता समजा परत तुम्ही कॉन्क्रीट काढलं तरी तुम्ही कॉन्क्रीट काढलं नैसर्गिक आणण्याचा प्रयत्न केला तर कॉन्क्रीट काढल्यानंतर मोठा खड्डा तयार होईल आणि त्या खड्ड्यामध्ये दरवर्षाप्रमाणे गाळ साचेल आणि दरवर्षी तो गाळ आपल्याला परत काढावा लागेल. हे मोठं प्रमाणात काम आपल्याकडे राहील. म्हणून माझ्या मते हा कॉन्क्रीटिंग काढू नये. सर, याच्यामध्ये आणखी एक मुद्दा आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं हे रामकुंड परिसराचं आम्हाला काही वेळापूर्वी वर्णन करून दाखवलं, ज्यामध्ये आता ही छत्री आहे, त्यासोबतच दुतोंड्या मारुतीचा पुढचा भाग आहे, खाली हे सीताकुंड, अशा या सगळ्या परिसरामध्ये त्यावेळेला नेमकी काय स्थिती होती, आत्ताच्या काळामध्ये तिथं कॉन्क्रिटीकरण करण्यात आलंय, या गोष्टींची काय नेमकी गरज त्यावेळेला भासली? असं झालं की ह्या जे सीताकुंड आणि तिकडे दुतोंड्या मारुती इथे दोन्हीकडे जाण्याकरता लोकांचा कॉजवे आहे. तसं पुढे पण अजून एक दुसरा कॉजवे आहे. लोकांना येण्या जाण्याकरता कॉजवे केलेले आहेत. रामकुंड आणि सीताकुंड याच्यामध्ये आपलं हद्द दाखवण्याकरता इथे मध्ये भिंत बांधलेली होती. ती भिंतसुद्धा काय करणार की रामकुंडाचा परिसर, सीताकुंडाचा परिसर
तसं लक्ष्मीकुंडाचा परिसर या ठिकाणी जेणेकरून ती जे बाहेरचे लोक यात्रेकरू येतात ते जास्त करून रामकुंडाला प्रिफर करतात. त्याच्याकरता हद्ददर्शक फक्त त्याच्यामध्ये खून म्हणून ठेवली होती आणि तिथं कॉन्क्रीट नव्हतं, फक्त फरशी होती. पण पुढे लोकांची मागणी आल्यानंतर इथे पण कॉन्क्रिटिंग करावं, जेणेकरून माणसं पाय घसरणार नाही, हे करणार नाही. त्याप्रमाणे लोकांच्या मागणीनुसार ते कॉन्क्रिटिंग करण्यात आलं. तसंच दुसरीकडे 1992 दरम्यान जो सिंहस्थ झाला त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात जास्त साधू येतील आणि त्यांना आंघोळी साधू तर येतीलच, त्याच्यावर यात्रेकरू पण येतील. साधूंना स्वतंत्रपणे रामकुंडात आंघोळ करताना बाजूच्या रामकुंडांमध्ये सुद्धा लोकांना आंघोळ करता यावी म्हणून आम्ही इथे घाट बांधला होता. तो आता त्याने काढून टाकलेला आहे. सर, ही जी त्यावेळेला तुम्ही जी कल्पना मांडली, ही छत्रीचा नेमकी त्यावेळेला काय उद्देश होता? ही काय नेमकी त्यावेळेला मागणी झाली आणि नंतर ही पूर्ण करण्यात आली? ज्यावेळेस R.R. कुलकर्णी आमच्या प्रशासक आले, 1985-86ची गोष्ट आहे, तर शिष्टमंडळ जे रामकुंड परिसरात शिष्टमंडळ जे आहे, सतीश शुक्ल त्याचे अध्यक्ष आहेत, गंगा गोदावरी मंडळ, हे मंडळ यात्रेकरूंच्या संबंधामध्ये ती कामं करतात, त्या विधी वगैरे करत असतात. तर दशक्रिया विधीसाठी त्यांचं असं म्हणणं होतं, दशक्रिया भरभ्या मोठ्या प्रमाणात देशभरातून लोक येतात नदीवरती, तर त्यांना उन्हात बसावं लागतं, पावसाळ्यात बसावं लागतं, त्याच्यामुळे त्यांची फार हाल होतात. त्याच्याकरता आम्ही इथं फोटो दाखवल्याप्रमाणे छत्रीचं नियोजन केले. या छत्रीच्या उन्हामध्ये लोकांना ऊन पावसापासून याच्याकरता छत्रीचा उपयोग होतो. आता हा छत्रीच्या समोरचा आणि थेट अहिल्यादेवी होळकरांच्या ब्रिजकडे जाणारा हा जो मधला एक आता मार्ग निर्माण झालेला आहे, इथे त्यावेळेला काय होतं? हे कॉन्क्रिटीकरण आहे की खडक आहे? हा जो आहे, जसं आता तुम्ही आपलं गांधी तलावात जे खडं ओपन दिसता ना, ते उंच सकल भाग होता. तर हा जो भाग होता याच्यामध्ये थोडाफार उंच सकल भाग होता, त्याच्यामध्ये खडबडीतपणा होता. त्या खडबडीतपणामुळे लोकांना ठेचा लागत पडायचे, त्यांना बरोबर जाता येत नव्हतं, बैठक मांडता येत नव्हती. त्याच्यामुळे लोकांना त्रास होता. तो खडक आम्ही छिलून काढला आणि जे खड्डे होते खडकामध्ये, त्या खड्ड्यामध्ये कॉन्क्रिटिंग करून तो लेवल करण्यात आलेला आहे. जास्त प्रमाणात आता त्यांनी स्मार्ट सिटीच्या लोकांनी त्याच्यावर फरशी टाकलेली आहे. वास्तविक फरशी ही मोठा पूर आला तर वाहून जाण्यास संभव आहे. फरशी वायू आम्ही सुद्धा कॉन्क्रिटिंग करणं जरूर नाही, कारण की आम्ही हा लेवल करून घेतल्यामुळे, गुळगुळीत केल्यामुळे त्याच्यावर थोडं पॅचवर्क केलेलं आहे कॉन्क्रिटिंगचं, जेणेकरून खड्डे काढून भरून घेतलेले आहेत. आता काही नव्यानं करण्याची आवश्यकता नाही तिथे. नाही. बर, आता दुसरा मुद्दा आणखी एक असा की रामकुंडच्या ठिकाणी अरुणा, वरुणा आणि त्यासोबतच गोदावरीचा संगम आहे. त्यावेळेला नेमकी काय स्थिती होती? तुम्ही ज्या वेळेला चार्ज घेतला त्यावेळेला काय नेमकं होतं? त्यावेळेस काय अरुणा नदी त्याचा काही त्याच्या नव्हतीच. फक्त इंद्रकुंडाकडनं जो पूल आहे जुन्या आगार रोडचा, त्या पुलाखालून ओपन गटार होती. मी ज्यावेळेस 67ला आलो ना, 67 शेवटचं जे परिस्थिती सांगतो, ती ओपन गटर होती. त्याच्या पूर्व बाजूला 3 मजली बिल्डिंगमध्ये लोकांचे संडास होते. त्या संडासामध्ये हागऱ्या, पण त्याला हागऱ्या म्हणतात, मग माझे टोपली संडास म्हणायचे त्याला. या टोपली संडासामध्ये लोक हे करायचे आणि आमचे सफाई कामगार भंगी म्हणतात त्यांना, ते भंगी लोक आमचे नगरपालिकेच्या छोट्या बैलगाडीच्या याच्यामध्ये टँक बसायचा असता, त्या टँकमध्ये तो आग्र्यांचा मैला भरून दर दिवशी आम्हाला ते मोठं काम करावं लागायचं. आणि ते गटारीचं सगळं पाणी ओपन याच्यामध्ये येऊन ते सगळं रामकुंडाच्या रामाच्या आपलं कपाळेश्वर समोरच्या पायऱ्यांवर नदीमध्ये मिसळत होतं. आणि नगरपालिकेने त्याच्यामुळे त्यावेळेस वेळेस ते गटारीचं काम आम्ही पूर्ण केलं. आणि ज्या टोपली संडास होते त्या टोपली संडासच्या लोकांना नगरपालिकेने सोपा संडास या पद्धतीने सुलभ शौचालय याच्याकडनं सोपा संडास स्कीम होती. याच्याप्रमाणे त्या लोकांना आम्ही घरपट्टीला सवलती देऊन ते संडास बंद करण्यात आले. आणि त्या रोडला वैष्णव रोड म्हणतात, वैष्णव रोड का करून तो रोड आहे खाली येणारा,
त्या डाव्या बाजूला आम्ही ते सुलभ शौचालय बांधले, जेणेकरून ते त्याचं मैला वगैरे नदीमध्ये येणार नाही. त्याच्यामुळे नदीमध्ये येणारा मैला बंद झाला. त्याचप्रमाणे भाजी पटांगणामध्ये आम्ही तिथेसुद्धा सुलभ शौचालय बांधले. त्याच्यामुळे पूर्वी असं वास होतं की जर सकाळी उठले, तुम्ही जर घाटावर प्रदक्षिणा केली तर सगळीकडे ओपन शौचालय केलेले लोक तुम्हाला दिसायचं. सगळे भिकारी वगैरे येणारे लोक, रात्री झोपणारे लोकांनी ते सगळं महिलांनी भरलं दिसायचं. ते होऊ नये म्हणून आम्ही सोबत सुलभ शौचालय बांधल्यामुळे हे सगळं बंद झालं. म्हणजे आता गोदावरी नदीच्या आजूबाजूला जे काही घाण कचरा वगैरे होत होतं ते होत नाही, अशी ही सगळी परिस्थिती आहे. आता पुढचा आणखी एक मुद्दा या निमित्ताने निर्माण होतो. मोठ्या प्रमाणात घाट पुढे करण्यात आले. आता या सगळ्या घाटाच्या आतमध्येही काही ठिकाणी कुंड आहेत, ती कुंड पुनर्जीवित होतील अशा स्वरूपाचा दावा गोदाप्रेमींचा आहे. आपल्याला वाटतं का, आता जे तुम्ही अरुणा नदीच्या संदर्भातलं जे सांगितलं की त्यावेळेला 66च्या दरम्यान तिथे मैला येत होता, आता या सगळ्या परिस्थितीमध्ये जर हे सगळं उत्खनन केलं या काँक्रिटीकरणाचं, तर ते कुंड पुनर्जीवित होतील असं आपल्याला वाटतं का, किंवा त्याची काय वस्तुस्थिती? एक तर तुम्हाला सांगायला काय हरकत नाही, आमच्याकडे सध्या ओपन कुंड जे आहे ते फक्त रामकुंड आहे. बाकीची कुंड बंद केलेली आहेत. की कशी बंद केली ती मला आमच्याकडे काही नोंद नाही, परंतु तिथले जानी म्हणून जे सद्ग्रस्त आहेत त्यांच्याकडे त्याची लिस्ट आहे की कुठल्या कुठल्या पेशव्यांची काही कुंड होती, काही मोठ्या व्यक्तींची कुंड होती. ती कुंड जर समजा परत ओपन केली तर कुंड ओपन केल्यानंतर काय होईल, तो मोठा खड्डा तयार होईल. कुंड म्हणजे खड्डा, तलाव छोटासा आंघोळी करण्याकरता. आणि समजा परत पूर आला आणि पुरातनं समजा मैला आला, समजा गाळ आला, तो स्वच्छ कोणी करायचा? ते नगरपालिकेला परत मोठं काम होऊन जाईल. शिवाय त्या कुंडाचे संरक्षण कोणी करायचं? आता आम्ही आमच्या रामकुंडाकडं संरक्षण करता आम्हाला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. दरवर्षी आम्हाला गाळ काढावा लागतो. गाईड्स ठेवलेले आम्ही, त्याच्यामुळे कोणी पुढून जाऊ नये म्हणून. आधी 17 कुंड समजा ओपन केली, त्या 17 कुंडांचं कोणी संरक्षण करायचं? ते जागा अपघाती होऊन जाईल. त्याला रेलिंग करावं लागेल संरक्षण म्हणून, तेव्हा त्याच्याकरता गाईड ठेवावं लागतील. त्या म्हणजे त्याला गार्ड्स म्हणतात, गार्ड्स ठेवावं लागतील. हे काम कोणी करायचं? हा नगरपालिकेला मोठा प्रॉब्लेम निर्माण होईल. म्हणून जी काही कुंड होती पूर्वी ते कसल्या प्रकारे बंद झाली ते मला तर काही सांगता येत नाही. आता त्यांनी मला पुलाजवळ आईला कुंड दाखवलं त्यांनी, हे तिथं ते जे परिस्थिती ते मोडकं आले, त्याचं ते आईला कुंडाला कडे कोणी आंघोळ करायला कोणी जात नाही, कोणी त्याचं हे करत नाही. फार मोठा खड्डा निर्माण झालेला आहे. तो बंद करायचा आम्ही प्रयत्न करतो, ते बंद करता येत नाही. आपण जर तिथे सर्वे केला, तिथं तुम्हाला जाण्याकरता तुम्हाला एवढे मोठे खाचखेळ आहेत, तिथं कोणी मेंटेन करायचं? तिथं आंघोळी गेला आणि बुडला तर ते हे कोणी करायचे? हा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून ते समजा खंड ओपन केलेच तर त्याच्या बाजूचा परिसर तिथे लोक येणार, तिथं त्यांनी कपडे ठेवणार वगैरे, त्याचं गाईड समजा कोणी बुडलं किंवा समजा पूर ओसरल्यानंतर गाळ कोणी काढायचा, हा नवीन प्रश्न निर्माण होईल. त्याचा प्रश्न म्हणून मला वाटतं की ह्या प्रकारचं प्रयोजन करणं, कारण की आजच आम्हाला फक्त रामकुंड मेंटेन करण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला स्थापना वर्षभर राबवावं लागते. बाजूला कचरा कुंड्या ठेवाव्या लागतात. तरीसुद्धा पब्लिक एवढं असूनही रामकुंडामध्ये घाण टाकतात. समजा नवीन कुंड तयार केले, त्याच्यामध्ये समजा निर्माल्य टाकलं, काय केलं तर त्याची व्यवस्था कोणी करावी? हा मोठा प्रॉब्लेम म्हणून ती कुंड ओपन करू नयेत असं माझं स्पष्ट मत आहे. खूप धन्यवाद सर, तुम्ही पुढारी न्यूजला ही सगळी सविस्तर माहिती दिली, पूर्व इतिहास समजून सांगितला. आता याच्या व्यतिरिक्त तुमचं आणखी काय मत आहे? काय या सगळ्या याच्यामध्ये अपेक्षित बदल? असं चाललेलं आहे की नदीपात्राचे सगळे तुमचे हे जे बांधकामं आहेत पाळून टाकावेत. आता ही बांधकामं कशाकरता निर्माण झाली आहेत ह्याचा असा आपण अभ्यास केला पाहिजे. आता इथे बाहेर नदीमध्ये महात्मा गांधी ज्योत आहे, ही महात्मा गांधीचं स्मरण असावं दरवर्षी आपलं, त्याच्याकरता ही ज्योत निर्माण केलेली आहे 1956 साली. तेव्हा बांधकाम खात्याचे इंजिनियर होते पाटील म्हणून. आता वास्तविक ही महात्मा गांधी ज्योत आहे, ती दरवर्षी 30 जानेवारीला किंवा महात्मा गांधींच्या पुण्यतिथीला निदान कमीत कमी त्या ज्योतीचं हे केलं पाहिजे. तसं कोणी करत असेल देखभाल करणं बरं जरूरच आहे. दुसरं, आता ती आम्ही बिल्डिंग जी बांधलेली आहे की
वस्त्रांवर ती सुद्धा पाडायचं जे चाललेलं आहे ते चुकीचं होईल. वास्तविक त्यावर सहज तुम्ही काढू कुठं तर तिथे वरच्या मजल्यावर आमचा जो उद्देश होता की वस्त्रांतर लोकांना आंघोळी करायच्या आधी त्या बाहेर गावांना लोक येतात, त्यांचं सामान असतं, ते महिला असतात, त्यांनी तर आंघोळ केल्यानंतर ते वस्त्र बदलण्याकरता त्यांना सोयामध्ये बांधलेली आहेत. म्हणजे आम्ही जी कामं केली आहेत लोकांच्या सुरक्षेसाठी, लोकांच्या याच्याकरता सुविधा म्हणून निर्माण केलेल्या आहेत, त्या जर तुम्ही काढून टाकल्या तर मग तीर्थक्षेत्रावर जे लोक प्रवासी येतील त्यांनी कोणाकडे तक्रार करायची, त्याच्या त्यांचं गैरसोय होईल, त्याचं काय करायचं हा मोठा प्रश्न निर्माण होईल. आणि जी रामकुंडाची जी तुमची जी आहे आख्यायिका आहे ही प्रभू रामचंद्रांनी तिथे आंघोळी केल्या होत्या म्हणून ते पवित्र कुंड आहे. त्या पवित्र कुंडामध्ये आंघोळी करणं हा प्रत्येक जसं आज प्रयागराज तुम्ही पाहतायत भाविकांची जी आस्था आहेत, जर तुम्ही सगळं भाग खळबळीत करून टाकला लोकांनी जाणं येणं बंद होऊन जाईल आणि मग तुमचं लोकांच्या तक्रारी परत वाढतील. याचं काय करणार तुम्ही हा मोठा प्रश्न आहे. आता उदाहरणार्थ हे नदी जवळजवळ तुम्ही जर बघाल ते फोटोमधून ह्या नदीमध्ये जवळजवळ सगळीकडे लोक येतात आंघोळी करणार, कपडे वाळू दिसतील तुम्हाला. हे त्यांची कामं करता की त्यांच्या सुविधा म्हणून लोकांच्या बरं वाटावं, काहीतरी आपण तीर्थक्षेत्र आनंद आपलं समाधान व्हावं ही आपली भावना असते. त्या दृष्टीकडून आम्ही कामं केलेली आहेत. आणि ही जी कामं केलेली आहेत त्याने तुम्ही जरी म्हणाल की पर्यावरण परंतु पर्यावरण जर म्हटलं तर मग तुम्हाला नदी ओसाड केल्यानंतर पर्यावरणाचा काय संबंध, त्याच्या काय उपयोग काय? तुम्ही जर नदी पात्राला कोणी जाणारच नाही असं केलं तर मग हे दशक्रिया विधीचं काय करायचं, कुठं करायचं? हां, ते लोक येतात दशक्रिया करता 600-600 लोक येतात. आता तुम्ही बघितलं की कधी सकाळी जर गेलात तुम्ही 12 वाजेपर्यंत संबंध हा भाग आहे तिथं लोकांची इतकी गर्दी असते आणि प्रत्येक ठिकाण असे विखरून लोक बसलेले असतात, प्रत्येक विधी करत असतात. त्या विधीच बंद होऊन जातील, कोण येणारच नाही. त्यांचे मग काय करणार तुम्ही हा प्रश्न आहे का? तर याचासुद्धा आपण विचार केला पाहिजे. खूप धन्यवाद सर, तुम्ही सगळी सविस्तर माहिती दिली. खरं तर प्रशासकीय पातळीवरचे 3 कुंभमेळे हाताळण्याचं ज्यांना या सगळ्या काळामध्ये भाग्य लाभलं ते बी.के. पाटील सर आपल्यासोबत होते. नंतरच्या काळातही 2 कुंभमेळे पार पडलेले आहेत. आता पुन्हा एकदा 26-27चा कुंभमेळा येतोय. असे जवळपास 5 कुंभमेळे पाहून झालेले बी.के. पाटील सर यांनी या नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये असलेल्या काँक्रीटीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण आणि एकूणच या सगळ्या काळामध्ये जे काही माहिती दिलेली आहे ती प्रशासकीय पातळीवर देखील महत्त्वाची पडेल अशा स्वरूपाची अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.